असल्यामुळे आज ब्लॉग काढत आहे। तर नारायणपूर हे दत्ताचं स्थान आहे, तिथे आज खूप गर्दी असल्यामुळे तुम्ही बघू शकता। हे आहे नारायणपूर, अशा प्रकारे इथलं वातावरण आहे। छान पाणी सोडलंय आज, शेतात पाणी, आणि रस्त्याने पण खूप गर्दी आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त आम्हाला यायला उशीर झाला, तर आम्ही सगळं घरची पूजा वगैरे करून निघालोय, त्यामुळे आता दुपार झाल्यामुळे खूप गर्दी होणार आहे। तर बघूया अजून मंदिरात गेल्यावर किती गर्दी असणार आहे। रस्त्याने तर खूप आहे, मंदिरात पण बघूया। इथे पण तुम्ही बघू शकता किती छान असं डोंगर आहे खूप साऱ्या ठिकाणी, आणि माझ्या मागे देखील गाड्या आहेत आणि लोक येत आहेत। खूप गर्दी झाली, खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर आहे। म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण गर्दी आहे, पण एवढी नाही आहे पाहिजे तसे, पण आहे। तर तुम्ही बघू शकता वरती खूप डोंगर आहे। तर मंडळी आपण मंदिरात पोहोचलेलो आहे। तर बघू शकता तुम्ही, हे मंदिर आहे दत्ताचं, आणि इथे सगळं भाज्या वगैरे लागलंय, पण नेहमीप्रमाणे असते गर्दी तशी नाहीये आज खूप कमी आहे। हा नाही, सकाळी गर्दी होती आणि आता संध्याकाळी पण खूप गर्दी असणार आहे। इथं पेढ्यांचं दुकान आहे, प्रसाद घ्यायचा आहे आपल्याला, पण कुडी प्रसाद घ्यायचा आहे। आम्ही आलोय दोघी जणी, ही माझी भाची पंखुडी आहे आणि मी, आम्ही दोघीच मिळून आलोय कारण घाईघाईमध्ये। तर बघू शकता तुम्ही, छान मंदिर आहे दत्ताचं नारायणपूरला। तुम्ही कोणी जर पुण्यात राहत असतील तर तुम्ही नक्की येऊन आवर्जून या मंदिराला या, कारण खूप छान मंदिर आहे आणि त्यांचं प्रचिती पण खूप आहे। एक मिनिट, टीका लावू देते। तर हे बाबा आहेत, हे आम्हाला टिक्का लावतायत कपाळाला, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे बाबांनी आम्हाला टिक्के लावले, पंखुडीला लावतायत। तर बघा मंडळी, आम्ही आता आलोय मंदिरात आम्ही पोचलेलो आहे। आता मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला दर्शन होईलच मंदिराचं। प्रसाद घ्यायचा, आज यात्रा असते, पण एवढी पण जोरात नाही आहे आज, कारण दरवर्षीप्रमाणे खूपच गर्दी कमी आहे। इकडच्या साईडने मंदिरात जायचा रस्ता आहे आणि इकडून सुद्धा आहे। ही दुकानं लागली आहेत सगळी, तर तुम्ही बघू शकता ही सगळी दुकानं लागलेली आहेत तिथं। अशा प्रकारे प्रसादाचं दुकान आहे। आता मी प्रसाद घेते, पुढे घेऊ कसे कितीला? तुम्हाला पेढे खायचे असतील तर तुम्ही इथून घेऊ शकता। हे कितीला पॅकेट? तर एक मिनिट मंडळी, तुम्ही बघू शकता ह्या दोन मुली आहेत, इथं प्रसादाचं स्टॉल आहे यांचं, तर तुम्ही इथून प्रसाद घेऊ शकता। मला खूप वेळ थांबावं लागणार आहे, आम्ही इथं प्रसाद घेत आहोत। तर अशा प्रकारे आम्ही पूजा पण घेतली या दादांकडून, तुम्ही बघू शकता। हे घ्या, तर पूजेचं साहित्य घेतलं आहे। मी 100 दिले ना, गाडी येत
मंदिरात बसलेली आहे. जरा सहकार्य करा. अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. गर्दी असल्यामुळे त्यांनी खूप लोटालाटी केली. तर तुम्ही बघू शकता हे आउट गेट आहे. इन गेट पण आहे ना आउट गेट पण आहे. पण इन गेटला बंद केलं आहे तिकडनं, त्यामुळे आउट गेटनीच जाण्या येण्यासाठी रस्ता केला आहे. कारण दोघी साईडने जर जायचं म्हटलं तर लोक खूप गर्दी करतात आणि धक्काबुक्कीचं कामं आहेत सगळं. पण आताही काही कमी धक्काबुक्की नव्हती. तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमेनिमित्त आज दत्तगुरूंचं मंदिर खूप छान सजवलं होतं. बघू शकता तुम्ही, गर्दी आहे अजून एक. भाज्यांचे वगैरे लोक बसलेत घेऊन सगळे. तो इथून पूर्ण मंदिर दिसतंय. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी. आम्ही आलोय हॉटेलमध्ये जेवायला. प्रसाद होता आज. मी तर पंखुडी बसली. आज प्रसाद होता, पण आम्ही प्रसादासाठी नाही थांबलो कारण खूप वेळ लागणार होता मला शूट. कारण खूप वेळ लागणार होता, त्यामुळे आम्ही आता हॉटेलमध्ये जेवायला थांबतो. तर कमीत कमी 3 वाजणार होते जेवायला. ठरवलं की नको, आपण जेवण करूनच जाऊया. तर या तुम्ही पण चीज मसाला डोसा खायला. पंखुडी बघू शकता कशी खायला लागली आहे. तिला मी विचारलं तू एवढा सगळा संपवणार का? ती आता मला हो म्हणते, पण मला माहिती की ती संपवणार नाही एवढा सगळा. आणि तिला मी आताच सांगितलं की मी तुझा उष्टा देखील खाणार नाही आहे, तुला तुझं संपवावं लागणार आहे. तर बघूया आता पंखुडी हा अख्खा डोसा संपवते का नाही. तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो, पंखुडी एवढा सगळा डोसा संपू शकते का, खाऊ शकते का एवढा सगळा डोसा? कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चीज मसाला डोसा आलेला आहे. पंखुडीला आला आहे, अजून माझं तयार होते. कसं आहे पंखुडी? मस्त आहे का टेस्ट? बोलो सगळ्यांना खायला. चीज मसाला डोसा. तुला आवडला का? तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चीज मसाला डोसा आलेला आहे. अजून एक तयार होतो आहे. तर या खायला तुम्ही पण. मित्रांनो माझा पण डोसा आलेला आहे. खूप मोठा असा डोसा आला आहे. बघूनच पोट भरलं. आता खाऊ कधी मी एवढा सगळा डोसा. पण छान आहे, संपवावं तर लागणार आहे.